बघू शकतो की कशा पद्धतीनं हा सोहळा टिपण्यासाठी अनेक नागरिकांनी सुद्धा आजूबाजूला गर्दी केलेली आहे। आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण जो आहे तो सध्या कैद करताना नागरिक जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे। विनेकरी असतील, टाळकरी असतील, त्याचबरोबर ती पताकाधारी असतील, हे सर्वजण जे आहेत ते सध्या नीरा नदीच्या या काठावरती दाखल झालेले आहेत। अगदी सुंदर अशा फुलांच्या पायघड्या घालत, रांगोळी काढत ज्या ठिकाणी सराटीमध्ये पालखीचा मुक्काम होता त्या मुक्काम स्थळावरून या ज्या पादुका आहेत त्या पादुकांना घेऊन अगदी या नीरा नदीच्या काठावरती पादुका सध्या दाखल झालेल्या आहेत। ज्ञानोबा तुकोबाचा गजर, खचा टाळ मृदुगांचा जो निनाद आहे तो अगदी भक्तिमय झालेला आहे। आपण बघू शकतो की कशा पताका अगदी फडकवल्या जात आहेत, आसमांत फडकल्या जातात। पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही जगी असावा झेंडा। खरं तर ही वारकरी संप्रदायाची पताका, ही सहिष्णुतेची पताका आहे, जी पताका घेऊन खरं तर ही वारकरी मंडळी जी आहेत ते देहूपासून दरमजल करत करत पुढे पुढे सरकतायत। आणि जसं जसं पुढे पुढे सरकतायत तसं तसं विठू नामाची भेटीची आस आहे किंवा जी भक्तीची आस आहे ती त्यांची पुढे पुढे येताना दिसत आहे। तसं तसं त्यांची ऊर्जा आहे, उत्साह आहे, विठू नामाला भेटण्याची जी ऊर्जा आहे ती अगदी पुढे पुढे येताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे एकंदरीतच या वारकऱ्यांचं जे उत्साह आहे, वातावरण आहे, चैतन्य आहे, अगदी प्रफुल्लित होतंय। जे पालखी जसे सुरू झाल्यापासून दरमजल करत करत जसं पुढे सरकते त्यावेळेस सराटीमध्ये येते आणि सराटीमध्ये मुक्काम झाल्याच्या नंतर खरं आपण बघू शकतो की या सराटीमध्ये ज्या नीरा नदीमध्ये ज्या पादुकांना स्नान घातलं जातं त्याची पाठीमागची एक आख्यायिका आहे की म्हणजे ह्या नदीवरचा ज्यावेळेस पूल नव्हता त्यावेळेस हे पालखी पलीकडे जाण्यासाठी खरं तर इथले जे कोळी लोक होते, कोळी बांधव होते, ते होडीमध्ये खरं तर ह्या पादुका ठेवायचे आणि पादुका ठेवून पलीकडे जी पालखी आहे ते पुढे घेऊन जायचे। मात्र सध्या पूल झाल्याच्या नंतर आता इथं या पादुकांना स्नान घातलं जातं आणि जे तुकाराम महाराजांच्या मंदिरातले जे समितीवरचे जे ट्रस्ट आहे त्यांच्याकडून या कोळी बांधवांची उतराई होण्यासाठी हा नीरा स्नान झाल्याच्या नंतर या सर्व कोळी बांधवांचा सुद्धा सन्मान केला जातो, त्यांचा सत्कार केला जातो। खरं तर ही अनेक वर्षानुवर्षांची ही परंपरा आहे। आजगायत खरं तर बघू शकतोय की आपण हा 340वा पालखी सोहळा आहे। जगद्गुरू तुकाराम महाराज आणखी काही ठराविक वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरला जात असे नाही, एक जोडत वारकऱ्यांचा बघतोय की आपण लाखो वारकऱ्यांचा समुदाय आता एकत्रित झालेला आहे। वारीच्या माध्यमातून वारी फक्त नुसती चालण्याची वारी नाही, फक्त पायी चालत जायचं आणि पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं असं नाही, तर वारी ही एकात्मता आहे, त्याच्यामध्ये भक्तिभाव आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने वारी जगण्याचं तत्व शिकवते, म्हणजे सर्वांनी एकत्रित यायचं आणि फक्त विठू नामाचा जयघोष करायचं एवढ्यापुरती वारी मर्यादित नाही, तर या सर्व मर्यादाच्या चौकटी ओलांडून एकमेकांना जगणं शिकवणारी, एकमेकांना आपलंसं करणारी म्हणजे वारी आहे, म्हणजे एकमेकांना सामावून घेणारी वारी आहे। आपण बघतो की सध्या समाजामध्ये जात भेद धर्म या सर्व गोष्टी एवढ्या फोपावत चालल्यात, वाढत चालल्यात, पण अशा सर्व गोष्टींना नाहीसं करणारी, या सर्व गोष्टींना वेगळं करून टाकणारी, सर्वांना आपलेपणाने सामावून घेणारी म्हणजे ही वारी आहे। आणि हा वारीचा अनुपम्य सोहळा गेली वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या सुरू आहे। सध्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये हे वारीचं बीज आहे ते रोवलेलं आहे। प्रत्येक जण अगदी मनोभावे, ज्यांना वारी शक्य होत नाही, ज्यांना वारीना येता येत नाही, असे सुद्धा सर्वजण टीव्हीच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून हा जो प्रेक्षणीय सोहळा आहे अगदी पाहत असतात, सर्वांचं त्याच्यावरती लक्ष असतं। आणि वारीमध्ये प्रत्येकाने एकदा तरी वारी अनुभवावी या भावनेतून प्रत्येक जण काही का क्षण होईना वारीमध्ये व्यतीत करत असतो किंवा वारीमध्ये जात असतो। वारीमध्ये जरी नाही जाता आलं तरी पंढरपूरच्या ज्या दिवशी आषाढी एकादशी असते त्या आषाढी एकादशीच्या दिवशी सुद्धा वारकरी असेल किंवा मनोभावे पंढरपूरला जातात आणि गाभाऱ्यामधल्या विठ्ठलाचं दर्शन जरी नाही झालं तरी त्या कळसाकडे पाहून फक्त हात जोडले जातात। म्हणजे किती हा भक्तिभाव आहे, अगदी लीन करणारा भक्तिभाव आहे, नम्रता शिकवणारा हा भक्तिभाव आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने जे वारकरी आहेत ते सध्या या नीरा नदीच्या काठीवरती आलेले आहेत। सराटी नीरा नदीच्या काठीवरती वसलेले हे गाव आहे आणि पुणे जिल्ह्यातलं शेवटचा मुक्काम खरं तर या पालखीचा जो आहे तो या सराटी गावामध्ये होतो आणि त्यानंतरची ही पालखी सोहळा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रस्थान करते, म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। आपण बघू शकतो की पोलीस प्रशासन सुद्धा अगदी या ठिकाणी सज्ज झालं आहे, कारण मोठ्या प्रमाणात जो पाण्याचा प्रवाह आहे ते सुरू असल्यामुळं कुठलीही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातले जे पोलीस प्रशासन आहे ते नदीच्या पलीकडच्या काठावरती आहेत आणि पुणे जिल्ह्यातले जे पोलीस प्रशासन आहे तुकोबारायांच्या पादुकांना नीरा स्नान घडतंय, या संपूर्ण सोहळ्याकडे आपलं लक्ष असणार आहेच।